नव्या भारताची नवी ओळख बनलेल्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना 6 वर्ष पूर्ण झाली। भारतीय रेल्वेला आधुनिक चेहरा देणाऱ्या या गाड्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया। भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या रेल्वे गाड्यांच्या सेवेची सुरुवात 6 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारी 2019 रोजी झाली होती। देशातल्या अतिवेगवान रेल्वे सेवेला या सेवेनं नवे आयाम दिले। ताशी 130 किलोमीटर वेगानं धावणारी वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे भारतीय रेल्वेचा नवा चेहरा आहे। वंदे भारत एक्सप्रेस देशातली पहिली इंजिनरहित अर्ध अतिजलद रेल्वे गाडी आहे। पारंपरिक रेल्वे गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहे। 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान पहिली ऐतिहासिक वंदे भारत रेल्वे धावली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं होतं। ही ट्रेन आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक मैलाचा दगड सिद्ध झाली। तामिळनाडूच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये या रेल्वे गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे। या रेल्वे गाड्या म्हणजे भारतीय रेल्वेच्या स्वदेशी बनावटीचं दिमाखदार उदाहरण आहेत। पहिल्या वंदे भारत ट्रेनमध्ये 16 डबे जोडण्यात आले होते। त्यापैकी 14 इकॉनॉमी चेअर कार आणि 2 एक्झिक्युटिव्ह क्लास बोगी आहेत। तब्बल 180 किलोमीटर वेगानं धावण्याची या गाडीची क्षमता आहे। इकॉनॉमी श्रेणीत 78 आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीत 56 आसनं आहेत। या ट्रेनची एरोडायनॅमिक रचना आणि जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे ही जगातल्या आधुनिक रेल्वे गाड्यांपैकी एक बनली आहे।